छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत रात्रीस खेळ चाले असं दिसून येते। चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाटांमध्ये मध्यरात्री चर्चा झाली। युती संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। सलग 8वी बैठक निष्फळ झाल्याची चर्चा आहे। आज पुन्हा स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे संभाजीनगर महापालिकेमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाटांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती आता पुढे येते। तर संभाजीनगरमध्ये महायुतीत रात्रीच खेळ सुरू झाले असं पाहायला मिळतंय। युती संदर्भात बावनकुळे आणि संजय शिरसाटांमध्ये मध्यरात्री चर्चा झाली। सलग 8वी बैठक निष्फळ झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तर आज पुन्हा स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा हा सुटत नाहीये। सातत्यानं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसंदर्भात जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहे। सलग 8वी बैठक ही निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आता ज्यावेळी महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक उरलेत त्यावेळी या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज तरी सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाटांमध्ये बैठक झाल्याची माहिती ही समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चेडे यांच्याकडून। विजय, छत्रपती संभाजीनगर महापालिकेसंदर्भात युतीमध्ये सातत्यानं बैठका सुरू आहे, मात्र या बैठका निष्फळ ठरताना दिसून येत आहे। यातच बावनकुळे आणि शिरसाटांमध्ये मध्यरात्री चर्चा। नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे शिवसेना या दोघांमध्ये युतीच्या संदर्भात अनेक वेळा बैठका झाल्यात। आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत 5 बैठका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती झाल्या होत्या। भाजप आणि शिवसेना दोन्हीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या होत्या। त्यानंतर आता काल तर पाहिलं तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये होते। त्यानिमित्त त्यांनी रात्री उशिरा जे आहेत ते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन भेट देखील घेतली। या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। मात्र युती संदर्भात चर्चा झाली नसल्याचे दोन्ही मंत्र्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे। स्थानिक पातळीवरती आज या दोन्ही नेत्यांच्या बैठका होणार आहेत आणि स्थानिक पातळीवरती छत्रपती संभाजीनगर हा महायुतीमध्ये लढवायसाठी भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्रपणे लढणार या बाबतीत जे आहे ते विचार केला जाणार आहे। जर पाहिलं तर काल कोर कमिटी जी आहे ती देखील स्थापित करण्यात आली होती। भाजपाची कोर कमिटी पण देखील बैठक झालेली आहे। शिंदेची कोर कमिटी जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यानिमित्त आता दोन्ही नेते जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतला जाऊ शकतो असं त्यांचं सांगण्यात येतं। मात्र हा निर्णय जो आहे तो स्थानिक पातळीवरतीच घ्यावा असं देखील वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये युती होणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे सध्या। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।